आहे महाकाल कॉरिडॉरचा द्वार. महाकाल कॉरिडॉरमधील प्रवास भव्य नंदी द्वार आणि पिनकाकी द्वार या दोन भव्य प्रवेशद्वारांमधून सुरू होतो, ज्या गुंतागुंतीचे तपशील आहेत. या दोन प्रवेशद्वारांना त्यांची नावे पौराणिक कथेतून मिळाली आहेत, कारण भगवान शिव यांच्याशी त्यांचा गहन संबंध आहे. नंदीद्वार हे नाव भगवान शिवाचे पवित्र बैल साथीदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहेत, जो त्यांचा सर्वात उत्कट उपासक देखील आहे. तर पिनाकाचे नाव भगवान विश्वकर्मा या भगवान शिवासाठी निर्माण केलेल्या पूजनीय धनुष्यावरून ठेवण्यात आले आहे. हा सुंदर असा कॉरिडॉर 900 मीटरपेक्षा जास्त पसरलेला आहे. ही अशा प्रकारे सुंदर गणपतीची मूर्ती. ही आहे नवग्रहांची प्रतिमा. इथं तुम्ही बघू शकतात की शंकर भगवान रथावर विराजमान आहे आणि त्रिपुरासुरा यांचा वध केला जातो आहे. ही कार्तिक देवाची प्रतिमा आहे. या संपूर्ण कॉरिडॉरमध्ये शिवदेवाचे संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. इथे संपूर्ण इव्हेंट दाखवण्यात आले आहे. इथे तुम्ही बघू शकतात की रावणाने कैलास पर्वत हाताने उचलला आहे. इथे तुम्ही बघू शकतात की कालभैरव हे श्वानवर स्वारीत आहे. अप्रतिम ही मूर्ती तुम्हाला बघायला मिळते आहे. इथे तुम्ही बघू शकतात की नंदीवर शंकर भगवानाची लग्नाची वरात जाताना दिसते. इथं छान प्रकारे समुद्र मंथन ही घटना तुम्हाला दाखवण्यात आली आहे. इथून महाकालेश्वर मंदिरासाठी प्रवेश होतो. आपण आता जातो हे महाकालेश्वर मंदिरामध्ये. हे आहे महाकालेश्वर मंदिरामधील दक्षिणमुखी हनुमान, जे की महाकालेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. आम्ही चाललो महाकाल दर्शनासाठी. भैरवनाथ मंदिर, उज्जैन.